लागल्या? ए तू झोपू नको रे. हा हा पा छानपैकी मसाला खिचडी हे कार्यक्रम झाल्यावर अभ्यासाचं काही हो, तब्येत हल्ली न पाहिजे. काय कायचं म्हणणं काही हो, पण तब्येतीत गॅप नाही द्यायचा. तर पहा लक्षात घ्या, दिवसाला चुळबुळ करायची नाही. भस्कन मी मधात प्रश्न विचारीन, नाही आल्यावर तू हा कार्यक्रम डायरेक्ट युट्यूबला दिसणार आहे. तू हा बाप कोमात जाणार. मोह लेकरू एवढं दलिंदर काऊन आहे आनंद म्हणून तुझं काम आहे. मी जे बोलायलो त्याच्याकडे तू लक्ष पाहिजे. मधात पुन्हा पॉईंटला मॅडम आणि शिक्षक उभे आहेत. तू बोलला की आता टपू नाही, पण शाळेत गेल्यावर टपू पक्का आहे. पण तू काय करायला, 4 पोळ्या खाराची फोड मरस्तोर काला करून खाला. तुला काय मार लागन मास्तराचा. पुन्हा आजकाल मारणं बी बंद झाले बहुतेक. शिक्षकानं मारलं म्हणून साताऱ्यामध्ये एका शिक्षकाला 50,000चा दंड झाला. निलेश दादा, आपल्या काळातला आपण शिक्षकाचा मार मोजला असता तर आपण करोडपती असतो. एवढे पैसे आपल्याला भेटले असते. आम्हाला मास्तरानं तुडू हाणलं. घरच्याला सांगावं तर घरचे म्हणायचे तू आज काय केलं असेल, डबल हाना. हे आमचा काळ होता. पण त्या काळामध्ये एक आदर्श होता. शिक्षक 1 किलोमीटरहून दिसला की आमची धमक नव्हती. आम्ही डायरेक्ट प्रतिज्ञेच्या लाईनला उभे राहायचो. ते सध्या गरजेचं होतं. पण आजकाल झालं काय माहिती का, साने गुरुजीचा काळ गेला, माने गुरुजीचा काळ आला. साने गुरुजीचा काळ गेला, माने गुरुजीचा काळ आला. नम्र विद्यार्थ्याचा काळ गेला आणि नम्री विद्यार्थ्याचा काळ आला. विद्यार्थी बी नम्री झाले. ते मास्तराची मजा घ्यायला आजकाल. हे काय पोरं काय साधे आहेत काय? पण पोरं, हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम नेमका ठेवला का? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या बाजूला तुमच्या मागं इथं समोर बसलेले तुमचे शिक्षक वृंद आहे. जगामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं कदाचित आपल्या भावाला वाटत नाही. आपल्यापेक्षा आपला भाऊ मोठा व्हावा हे आपल्या भावाला वाटत नाही. आपल्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा मोठं व्हावं हे आपल्या मित्राला वाटत नाही. दलिंदर भावकीलता कधीच वाटत नाही. भावकीचा कार्यक्रमच बेकार आहे. कुत्र्याला गतीन भावकीला प्रगती कधीच देखवत नाही. तुमच्या गावातल्या लोकांना कधीच वाटणार नाही तुम्ही मोठं व्हावेत, पण तुम्ही तुमच्यापेक्षा मोठं व्हावं असं जगात फक्त 2 लोकांना वाटतं. एक तुझी माय, तुझा बाप, आणि दुसरं तुला शिकवणारे शिक्षक. ही मात्र गोष्ट आपण लक्षात घ्यायची की जगात तू त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं असं त्यांना वाटतं. एखादं पोरग, आता ही जे संस्था आहे ब्रह्मानंद न्यू इंग्लिश